तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मक्याला पाणी चालू आहे। थोडं ऊन पडलं, खाद लावलं गेलं होतं, त्याच्यामुळे मक्याला पाणी चालू करून दिलं। तर मित्रांनो, काही लोकांचे मला कॉल येत आहेत, फोन येत आहेत की तू व्हिडिओ बनवू नको बा, बनवू नको, तुझे 2 लाख सबस्क्राईबरवाला चॅनल गेला, तू आता मेहनत करू नको, कारण की तुला सिक्युरिटी वगैरे सांभाळता येत नाही म्हणे, काय मेहनत करून सगळं वाया जातं म्हणे। तर मी आज मक्यांना पाणी भरता भरता एक छान व्हिडिओ बनवला। पूर्ण स्टोरी ऐका मित्रांनो शेवटपर्यंत। भावांनो, आज पुन्हा शेतात पाणी भरायला आलोय। काही लोकांना हे काम बघून हसू येईल। तुझा एवढा यूट्यूब चॅनल गेला म्हणे 2 लाख सबस्क्राईबरवाला, तू परत कस काय यूट्यूब चालू केलं म्हणे। म्हणतो भाऊ, माझा चॅनल गेला आहे, माझी जिद्द काय गेली नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढतो म्हणतो। आणि मला एक आवड पण आहे म्हणतो, मी यूट्यूबवर व्हिडिओ काढणार। आणि मी एक शेतकरी मुलगा आहे म्हणतं, लोकांपर्यंत आपली ग्रामीण भागातील संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणतं। तर त्याची एवढी जळ आली, तो पण व्हिडिओ काढायला लागला। म्हणतं काढ भाऊ, काय अडचण नाही, उलट व्हिडिओ काढायला पाहिजे माझ्या तरी मते म्हणतं। कारण की व्हिडिओ काढणं हा कुठला गुन्हा नाही म्हणतं, ज्याची ज्याची आवड असते। शेवटी त्याचा काल एक मला फोन आला आणि तो बोलला मला की दादा म्हणे मी पण व्हिडिओ चालू करतोय म्हणे तुझं बघून बघून म्हणे, पण मला एडिटिंग येत नाही म्हणे। म्हणतं भाऊ, तर मी पण सुरुवातीला एडिटिंग मला काही येत नव्हती भाऊ म्हणतं, मी पण यूट्यूबवर बघून बघूनच शिकलो म्हणतं एडिटिंग। तर तो बोलला असं होऊ शकत नाही म्हणे। म्हणतं भाऊ, कोणती पण गोष्ट सुरुवात करायला कष्ट करावे लागतात म्हणतं, तेव्हा कुठं आपल्याला यश मिळतो म्हणतं। माझे 1 लाख 2 लाख सबस्क्राईब असेच नाही झालं म्हणतं, मला पण एडिटिंग येत नव्हती, मी यूट्यूबवर व्हिडिओ बघायचो आणि एडिटिंग करायचो म्हणतं। म्हणतं भाऊ, मी तुला 100% शिकवणार आहे, मी मराठी माणूस आहे म्हणतं, मी मराठी माणसालाच आपलं सपोर्ट करणार म्हणतं, आणि आपण शेतकरी आहोत म्हणतं। तर मी तुला 100% शिकवणार म्हणतं, फक्त कन्सिस्टंट होऊन व्हिडिओ बनव म्हणतं, मी तुला मदत करणार म्हणतं। तू जरी माझ्यावर जळला ना म्हणतं, पण मी तुला 100% मदत करणार मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओचा उद्देश एकच आहे, कोणी कितीही पाय वडले आपले, पण आपलं काम कोणालाही न लाजता बिंदास करायचे, कारण की लोक हसतात पण एक दिवस त्यांचे दात दिसतात। मित्रांनो, लोक हसतात, पण आपण कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता आपलं काम चालू ठेवायचं, मेहनत करत राहायचं।